नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण दिनविशेष या सत्रात एप्रिल महिन्यातील सर्व दिवसांचे दिनविशेष अर्थातच स्मृती दिवस, जन्मदिवस आणि विशेष घडलेल्या घटनांचा आढावा जाणून घेत आहोत। हा आढावा आपल्याला कल्याणी मॅम देत आहेत। चला तर ऐकूया एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष हे सत्र। 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे। संसदेत 6 मार्च 1934 ला RBI कायदा 1934 संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे। भारतीय रिझर्व्ह बँक ही देश पातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते। नोव्हेंबर 2018 मध्ये शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर झाले। बघूया 2 एप्रिल 1870 या दिवसाचे दिनविशेष। गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली। गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे मराठी समाजसुधारक सामाजिक कार्यकर्ते होते। गणपतरावांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली। संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका हे टोपणनाव मिळाले। बघूया 3 एप्रिल या दिवसाचे दिनविशेष। 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन। जन्म 19 फेब्रुवारी 1630। छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। विराजपूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठी साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला। 3 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला। बघूया पुढील दिवसाचे दिनविशेष। 4 एप्रिल 1990 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला। दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञानांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे। इसवी सन 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे। हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय भारत खात्यातर्फे दिला जातो। दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दरम्यान या पुरस्काराचे वाटप केले जाते। 67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळाला आहे। बघूया पुढील दिनविशेष। 5 एप्रिल 1922 आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन। पंडिता रमाबाई सरस्वती या विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक महिला सामाजिक कार्यकर्ता होत्या। बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरी व दृष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली। बघूया पुढील दिनविशेष। 6 एप्रिल 1930 प्रसिद्ध दांडी यात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला। मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली। ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली। ही यात्रा 24 दिवस चालली आणि तिच्यातील लोक 385 किलोमीटरपर्यंत पायी चालले होते। यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली। त्या दिवशी जेव्हा सकाळी 6:30 वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला। बघूया पुढील दिनविशेष। 7 एप्रिल 1948 जागतिक आरोग्य संघटना WHO स्थापन झाली। विश्व स्वास्थ्य संस्था ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे। एप्रिल 7, 1948 रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एक अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालवले आहे। बघूया 8 एप्रिल या दिवसाचे दिनविशेष। 8 एप्रिल 1857 च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशी। मंगल पांडे हे भारताच्या 1857च्या स्वातंत्र्य युद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात। 8 एप्रिल रोजी सकाळी बराकपूर परेड ग्राउंडमध्ये पांडे यांना फाशी देण्यात आली। 8 एप्रिल हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो। बघूया पुढील दिनविशेष। 10 एप्रिल 1965 स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले।
पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ अमरावती या गावी झाला. इसवी सन 1936च्या निवडणुकी पश्चात ते शिक्षण मंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुरा, सेवाभाव धरा हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते. बघूया पुढील दिवसाचे दिनविशेष. 11 एप्रिल 1827 श्रेष्ठ समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म. महात्मा फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. बघूया पुढील दिनविशेष. 12 एप्रिल 1988 सेबीची स्थापना. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील भांडवली बाजारभाव यावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. GS पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारे एक अवैधानिक संस्था म्हणून 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची स्थापना करण्यात आली. बघूया पुढील दिवसाचे दिनविशेष. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. यात 379 लोक ठार तर 1200 जखमी झाले. या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडमध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला. अनधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा 1000हून अधिक आहे. बघूया 14 एप्रिल या दिवसाचे दिनविशेष. 14 एप्रिल 1891 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन देखील केले. बघूया 16 एप्रिलचे दिनविशेष. 16 एप्रिल 1867 ऑरव्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा जन्म. ऑरव्हिल राईट व विल्बर राईट विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी 1903 मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तीचलित अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि 1905 मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे उडवण्याचे महत्त्वकार्य केले. 17 एप्रिल 1975 भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील तिरुत्तानी येथे झाला. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि उपदेशाचा जगभरात मोठा परिणाम झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील दिनविशेष. 18 एप्रिल 1853 भारतात प्रथमच बोरी बंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. एप्रिल 18 इसवी सन 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर धावली. साहिब सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या 3 वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतुकीला औपचारिक सुरुवात झाली होती. बघूया 19 एप्रिल या दिवसाचे दिनविशेष. 19 एप्रिल 1892 शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. ताराबाई मोडक या एक मराठी भाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात. ताराबाईंना इसवी सन 1962 साली पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला होता. बघूया पुढील दिनविशेष. 20 एप्रिल 1946 राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये रूपांतर झाले. संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्ट असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पुढील दिनविशेष.
22 एप्रिल 1970 पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. पर्यावरण रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलार्ड नेल्सन याने 22 एप्रिल इसवी सन 1970 रोजी पहिल्यांदाच पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पुढील दिनविशेष 23 एप्रिल 1995 जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. युनेस्को आणि त्या संबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील दिनविशेष 24 एप्रिल 1942 नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. दीनानाथ गणेश मंगेशकर हे मराठी गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. 24 एप्रिल या दिवशी समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीस दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येत असतात. पुढील दिनविशेष 25 एप्रिल 2008 जागतिक मलेरिया दिन. जागतिक मलेरिया दिन दरवर्षी 25 एप्रिल रोजी मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेवटी निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो. हे प्रथम 2008 पाळण्यात आले होते. बघूया पुढील दिनविशेष 26 एप्रिल 1920 थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. श्रीनिवास रामानुजन हे एक भारतीय गणितज्ञ होते. त्यांना शुद्ध गणिताचे जवळजवळ कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या, सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले. तसेच त्यांच्या काळातील न सुटलेल्या गणितांच्या समस्यांवर देखील त्यांनी उत्तरे शोधली. बघूया पुढील दिनविशेष 28 एप्रिल 1916 होम रूल लीगची स्थापना झाली. होम रूल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ जोरात चालली होती. मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना 1915 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. तर त्याच वर्षी म्हणजेच 1916 अड्यार मद्रास येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. वळूया पुढील दिनविशेषकडे 29 एप्रिल 1867 भारताचे एडिसन डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांची होती. पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी 200च्या वर निरनिराळे शोध लावले आणि त्यातील 40हून अधिक आविष्कारांची पेटंट घेतली. वळूया पुढील दिनविशेषकडे 30 एप्रिल 1909 माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. तुकडोजी महाराज त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांना भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना देखील केली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.